आपण बघितलेलं इतिहासाची साधने त्याचा अभ्यासाला आपण सुरुवात केलेलीच. आज आपण पुढे अभ्यास करूया त्याचा. आपण जशी बघितलेलं इतिहासाच्या साधनांचे 4 प्रकार असतात. कुठले कुठले होते ते? लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य साधने. आपण याचा अभ्यास करतच होतो. त्याच्यामध्ये आपण लिखित साधनामध्ये वृत्तपत्र होतं किंवा पोस्ट ऑफिस होतं, या सगळ्याच ज्याच्यामध्ये आपण नियतकालिके, रोजनिशी म्हणजे आपण जी डायरी लिहितो ते, पत्र व्यवहार किंवा महत्वाचे कागदपत्र किंवा सरकारी गॅजेट आहेत किंवा वाङ्मय आहे, कथा आहे, ही सगळं कशामध्ये येतं? लिखित म्हणजे जे लिहून ठेवलेल्या स्वरूपात आहे त्याला लिखित साधने असे म्हणतात. इथपर्यंत आपण बघितलेलं. नंतर आपण हेही बघितलेलं की प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ज्याला PTI असे म्हणतात, जेव्हा 1953 नंतर बहुचर्चित आली, त्याच्याद्वारे खूप महत्वाची स्तोत्र किंवा लिखित स्वरूपाची महत्वाची स्तोत्र, वैज्ञानिक विषयांवरचे लेख वगैरे त्याच्याद्वारे खूप माहिती मिळाली. इतकंही आपण बघितलेलं. मग आपण आज पुढे जाऊया. आपण आज जाणार आहोत पान नंबर 2 वर. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक किंवा तुमचं टेक्स्टबुक पाहिजे. हातात पेन्सिल घेऊन ठेवा. मी नेहमी सांगते पेन्सिल यासाठी, जेव्हा मी सांगेन हे महत्वाचं आहे तर लगेच तुम्ही त्याच्या खाली काय करायचे? अंडरलाईन करून ठेवायचे. बघा इथे तुम्हाला सांगितलंय, माहिती आहे का तुम्हाला? इथे माहिती आहे का म्हणजे हा काही महत्वाचा भाग आहे ज्याची माहिती किंवा ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली गेलेली आहे. छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणारे वार्षिक म्हणजे वर्षातून माहिती विश्वसनीय असते. आणि उदाहरणार्थ माहिती प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आणि सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण या विषयांवर होता. म्हणजे काय की आपल्या वर्षातून एकदा असे काही महत्वाचे टेक्स्टवर्क किंवा महत्वाचे पाठ असतात किंवा महत्वाची माहिती जेव्हा आपल्याकडे प्रसारित होते तेव्हा त्याची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं असतं. जसं तुम्हाला जनरल नॉलेजचे क्वेश्चन विचारतात, मग जनरल नॉलेजचे टेक्स्टबुक मिळतात, तुम्हाला माहित असेल. मग आता जनरल नॉलेज म्हणजे काय की वर्षभरात आपल्या इथे काही बदल झाले, काही चेंजेस झाले, त्यांची सगळी माहिती तिथे तुम्हाला असेल. म्हणून जनरल नॉलेज असणं गरजेचं आहे. मग या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रपती के राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटक किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, मग घडामोडी, पर्यावरण, शिक्षण, माहिती, अर्थव्यवस्था, जलसुधारणा किंवा नियोजन, कृषी, जलसंधारण या सगळ्याचा गृह योजना किंवा नवीन युवा क्रीडा या सगळ्याचा अभ्यास किंवा या सगळ्याचा तिथे समावेश केलेला असतो. आणि मग त्यांची वेबसाईट आहे बघा इथे दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला ही सगळी माहिती मिळू शकते. बघा इथे अजून एक सांगितलंय तुम्हाला. इथे बघा, इथे मी तुम्हाला आधी टपाल शिकवण्याच्या आधी इथे तुम्हाला बघा, इथे टपाल ब्ल्यू कलरच्या बॉक्स मध्ये टपालाचं जे तिकीट आहे, तुमच्या घरी जुन्या टपालाची तिकीट आहेत का? बघा घरी आई किंवा बाबा तुमच्या घरची मोठी व्यक्ती आहेत त्यांना विचारा. आता तुम्ही सगळं टपाल तिकीट काय, ज्याला पोस्ट ऑफिस मध्ये जी तिकीट मिळतात, पूर्वीच्या मुलांना ती तिकीट जमण्याचा खूप छंद होता. आता सध्या तरी आपण पोस्ट ऑफिस मध्ये कमी जातो कारण पत्रव्यवहार कमी झाला. आता आपण मोबाईल द्वारे बोलतो किंवा तुम्ही मेसेज करू शकता वगैरे. पण जेव्हा पूर्वी पत्र व्यवहार व्हायचे किंवा तार मनी ऑर्डर यायची किंवा द्यायला जायचे तेव्हा हे पोस्ट ऑफिसचं तिकीट खूप महत्वाचं मानलं जायचं. आणि प्रत्येकाच्या घरी किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आणलेलं तिकीट घरी असायचं. तर मग प्रत्येक वेळी त्या तिकिटावर होणारे बदल, काय मुलांना छंद होता ते जमा करून ठेवायचे. मग हे तिकीट म्हणजे काय? तर तुम्ही या टेक्स्टबुक मध्ये बघा, इथे तिकीट आहे त्याच्यावर लिहिले जाल कपूर टपाल तिकीट. म्हणजे काय? भारताचं आहे बघा, त्याच्यावर भारत इंडिया असं नाव लिहिलेलं आहे. तुम्ही ते तिकीट बघा, त्याच्यावर भारत इंडिया असं नाव लिहिलं, त्याचबरोबर तिथे इंडिपेक्स 1907 असं म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे काय? जाल कपूर. मी सांगाल या व्यक्तीचं पोस्ट ऑफिसच्या तिकीटवर का? कारण पूर्वी पोस्ट ऑफिसच्या तिकिटावर महत्वाची व्यक्ती किंवा महत्वाचं असं कोण व्यक्ती असेल त्याचं. पण तुम्ही सांगाल जाल कपूरच का? आधी हे जाल कपूर कोण आहेत आपण ते जाणून घेऊया. मग त्यांचं तिकिटावर चित्र असणं का होतं असे किंवा का होतं त्यांचं चित्र आपण ते बघा. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. म्हणजे त्या तिकिटाचं पण नाव होतं जाल कपूर. हे त्या तिकिटाचं काय होतं? नाव होतं जाल कपूर टपाल तिकीट. या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक म्हणजे जे अभ्यासक होते मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कपूर यांनी, म्हणजे
जे जाल कपूर आहे, जे आपल्या मुंबई पारशी लोक जे पारशी लोक समाजाची जी लोक राहतात त्यांच्या कुटुंबात ते जन्मलेले होते आणि भारत म्हणजे त्यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. म्हणजे इंडिया स्टॅम्प या जर्नलचं त्यांनी काय केले, संपादन केले आणि भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रहाचे ब्युरोचे ते काय झाले, संस्थापक होते. मला सांगा त्यांचं नाव असंच ठेवलंय का त्या तिकिटावर? त्याच्या मागे त्यांचा अभ्यास आहे, रिसर्च आहे. त्यांनी काय सांगितलंय की ते आपल्या भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रहाचे ब्युरोचे ते काय होते, संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलोटेक सोसायटीची स्थापना केली आणि या विषयावर पुढे त्यांनी भरपूर सारी पुस्तके लिहिली. त्या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले आणि भारतातील टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेला आणि त्याचा मोठा वाटा आहे. म्हणजे टपाल तिकिटाची सुरुवात, त्याचा अभ्यास किंवा त्याच्यावरच्या घडामोडी, त्याच्यावरचे संशोधन केलं ते त्यांनी केलं आणि ह्यासाठी ते जागतिक पातळीवर आपल्या नॅशनल लेवलवर ते घेऊन गेले आणि टपाल तिकीट संग्रह करायची अशी कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी दिली आणि जागतिक पातळी गाठणाऱ्या कपूर यांचे आयोजन खूप महत्वाचे समजले. त्याच्यामुळे त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन होते. म्हणजे जेव्हा सुरुवातीला त्याची सुरुवात झाली तेव्हा त्यांचं खूप महत्वाचं योगदान होतं आणि म्हणूनच टपाल तिकिटावर त्यांचं जाल कपूर टपाल तिकीट असं त्यांच्या चित्रावर छोटंसं तिकीट असतं. घरी अजूनही विचारा तुमच्या घरच्यांकडे मोठ्यांकडे पूर्वीचं ते टपाल तिकीट आहे का? ठीक आहे, मग त्या तिकिटावर छोटं असेल तर त्या तिकिटावर ते तिकीट खूप महत्वाचं मानलं जायचं. तेव्हा पत्रव्यवहार करताना ते तिकीट खूप महत्वाचं मानलं जायचं. ते तिकिटावर ते स्टिकर असणं खूप महत्वाचं. त्या स्टिकरद्वारे त्या टपाल ऑफिस किंवा पोस्टमन जे असायचे त्यांना खूप सारी माहिती मिळायची. म्हणून टपाल तिकीट खूप महत्वाचं मानलं जायचं. ठीक आहे, आता हे टपाल तिकीट म्हणजे काय, तर ते कशात, त्याच्यावर व्यक्तींची नावं चित्र कशाला असतात हे सगळं आपण आज पाहणार. बघा त्यांनी काय सांगितलंय, टपाल तिकीट स्वतःची काही बोलत नसली तरी इतिहासकारांना त्यांनी बोलकं केलं. म्हणजे टपाल तिकीट खूप बोलकं आहे का? नाही, पण त्या तिकिटाद्वारे जी माहिती मिळते ती खूप महत्वाची होती. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आता म्हणजे अजूनपर्यंत टपाल तिकिटामध्ये विविध प्रकारचे बदल घडून आले. म्हणजे एकाच माणसाचं तुम्ही सांगा, आता समजा तुमचे टपाल तिकीट असेल तर त्याच्या जाल कपूरांचं चित्र असेल का? नाही, त्याच्यावर खूप सारे बदल करण्यात आले. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, पूर्वीचा आकार, आताची आकार, नंतर त्याच्या विषयातील नाविन्य, ते प्रत्येक तिकिटाचं असं वेगळं एक महत्व, नंतर रंगसंगती, रंग बदलण्यात आला. मग टपाल तिकीट आपणास बदलत्या काळाविषयी माहिती सांगत होते. तर मला सांगा, पूर्वीच्या नोटा होत्या माहिती, पूर्वी तुमच्या घरातल्या मोठ्यांकडे जुन्या 1ची नोट असेल, जुनी 2ची नोट असेल, जुनी 5ची नोट असेल, जुन्या काळातील नोटा असतील किंवा नाणी असतील. मला सांगा, त्या नोटा आता सहजरित्या किंवा ती नाणी 5 पैसे 10 पैसे वगैरे तुमची आजी वगैरे किंवा तुमचे वडिलांना वगैरे त्या काळात त्यांनी वापरलेले. मग तेच पैसे तुम्ही आता वाण्याकडे घेऊन गेला तर तुम्हाला देणार आहे का तो खाऊ का किंवा काय देणार आहे का? नाही. काळागत नाणी बदलत गेली, त्याचा आकार बदलला किंवा त्याचे कलर बदलले. त्याचप्रमाणे आपल्या ज्या नोटा आहेत, गेल्या वेळेस पर्यंत आपली 500ची नोट, 100ची नोट होती, 50ची नोट होती, 20ची होती, 10ची होती, 200ची नोट आली. मग त्याचे कलर बदलले. म्हणजे वर्ष बदललं तसं तर काही काळावर त्याच्या कलर आकारमान बदलला गेला. मग ह्या सगळ्याचा अभ्यास आपण आता करणार. मग त्यांनी काय सांगितलंय की मग टपाल ह्याविषयी काळानुसार ते बदलत गेलं. मग टपाल खात्यामध्ये राजकीय नेत्यांवर, फुलांवर, पक्ष्यांवर, प्राण्यांवर, एखाद्या घटनेचं रौप्य, सुवर्ण किंवा अमृत महोत्सवी शतक असतं किंवा द्विशतक असतं किंवा त्रिकृती शतक असतं, या निमित्ताने तिकीट काढलं जायचं आणि तो त्या इतिहासाचा मौल्यवान ठेवा म्हणून ते जतन किंवा जपून ठेवलं जायचं किंवा त्याचा वापर केला जायचा. जसं जाल कपूरांचं तिकीट आहे, मग त्याच्यावर जाल कपूरांचं नाव का ठेवलं? कारण त्यांनी जेव्हा ती सुरुवात केली, राष्ट्रीय पातळीवर जागतिक पातळीवर ते तिकीट संशोधनाचं नेलं, त्यामुळे त्यांचा एक इतिहास सांगणारा म्हणून ते तिकीट ठेवलं आहे. मग त्या तिकिटावर व्यक्तींची चित्र येतात का? नाही. जसं आपण बघितलं, फुलांवर, नेत्यांवर, पशुपक्ष्यांवर किंवा एका राजकीय घटनेवर किंवा रौप्य, सुवर्ण महोत्सवीवरचं किंवा शतक, द्विशतक, या सगळ्याची नोंदी किंवा या सगळ्याचा इतिहास सांगणारं तिकीट म्हणून त्या तिकीटवर ते चित्र काढलं जायचं. म्हणजे तिकीट बोलतोय का? नाही, पण त्याच्यावरची असणारी चित्र किंवा त्याच्यावरची असणारी माहिती ही मात्र बोलली जायची. मग आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं नाणी, की नाणी, पूर्वीची नाणी 2 पैसे 5 पैसे अशी नाणी होती.
तेव्हा त्या नाण्यांना खूप महत्व होतं. आता ती नाणी किंवा 25 पैसे 50 पैसे जे 50 पैसे आठवड्याचं कॉईन म्हणायचे, तेव्हा खाऊ येत असेल दुकानामध्ये, चॉकलेट येत असेल. आता ती नाणी आपण वापरतोय का? नाही. आपल्या घरी ती नाणी असतील, आता ती जुनी झालीये किंवा इतिहास जमा झाले, आता त्याचा वापर फारसा होत नाही. तुम्ही आता शॉपकीपरकडे गेलात किंवा दुकानदाराकडे गेलात, तुम्हाला सांगा आठवड्याचं चॉकलेट दे, तर ते आठाणे, आता सहसा आठाणे हे वापरतच नाही किंवा 25 पैसे किंवा हे वापरतच राहिले नाहीये. मग तेव्हा पूर्वीचा 1 रुपयाचा कॉईन, 2 रुपयाचा कॉईन, 5चा कॉईन, मग बदल झाले. आताचे तुम्ही 2चे 1चा कॉईन बघाल, 2च्या कॉईन मध्ये पण वेगवेगळे आता बदल झाले. 5चा कॉईन बदललाय, आता 10चा कॉईन आला आहे. मग हे सगळे कॉईन आले, मग ह्याच्यामध्ये त्याला नाणी असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये पण त्याच्या पाठीमागे पण दोन्ही साईडला प्रिंट असते, दोन्ही साईडला त्याच्या माहिती असते. मग ती काय आहे आपण आता ते बघा. नाणी, नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईतून आपला इतिहास समजतो. मी मगाशीच म्हटलं आपल्याला याच्यातून काय समजतो? इतिहास समजतो की आपण बदल होत होत इथवर आलेलो आहे. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. मार्क करा, अंडरलाईन करून ठेवा. नोटा छापण्याचं म्हणजे जे आपल्याकडे नोटा येतात, ज्या नोट्स येतात आपल्याकडे, आई बाबा जेव्हा कामाला जातात, जेव्हा ते पैसे येतात आपल्याकडे, मग त्या छापण्याचं काम किंवा त्याचं छपाईचं काम कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. त्याचे मुख्यालय म्हणजे मेन सेंटर किंवा मेन ऑफिस किंवा मेन कार्यालय कुठे आहे? मुंबई येथे आहे. मग इकडे 2 नाण्यांचं चित्र दिले. नाणी 2 आहेत का? ती नाही, ती नाणी एकच आहे, पण त्याची फ्रंट अँड बॅक. आपण माहिती पूर्वी छापा काटा खेळायचो, अजूनही कधी कधी खेळतात. म्हणजे छापा आला की माझा, काटा आला की तुझा, असे आपण गेम खेळायचो. किंवा पूर्वी कुठच्याही गेमची सुरुवात करताना छापा आणि काटाने खेळतात. इव्हन तुमच्या क्रिकेट मॅचची सुरुवात करताना पण होतं, कबड्डी मॅचची सुरुवात करताना पण होतं की नाण्याच्या 2 बाजू असतात. मग नाण्याला एक बाजू असते आणि दुसरी, मग त्याला छापा आणि काटा असते. म्हणजे ह्या नाण्याच्या 2 बाजू दाखवल्या. तो कितीचा कॉईन दिसतोय तुम्हाला चित्रात? 1 रुपयाचा कॉईन. बघा त्याच्यामध्ये आपलं भारत आहे, आपलं जे चिन्ह आहे भारताचं ते आहे, इंडिया लिहिलं आहे. मग इथे 1 रुपया आहे. इथे अनाज, ते गव्हाचं चिन्ह आहे, म्हणजे ते काय? अनाज. पूर्वी अनाज किंवा शेतकरी खूप महत्वाचे होते आणि त्याचे ते किती केव्हाच आहे रुपया म्हणून लिहिलं आहे. आणि 1970च्या दशकातलं ते आहे. बघा तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग 1950 ते आज म्हणजे अजूनपर्यंत नाणी चालतात. त्यात वापरलेले धातू, त्याचे आकार, त्यापुढील विषय, विविध विषयांचे आपण समकालीन भारतातील महत्वपूर्ण प्रश्न समजतात. मला सांगा सगळी कॉइन्स, तुम्ही जर तुमच्याकडे जुनी असतील कॉइन्स, सगळी कॉइन आज काढा आणि बघा प्रत्येक कॉइनवर काही ना काही तुम्हाला माहिती आहे आपल्या इतिहासात घडलेली किंवा अजूनपर्यंत जी घडते आहे की त्या सगळ्याची माहिती त्या तुम्हाला कॉइनवर दिसेल. छोट्या स्वरूपात का नाही, पण तुम्हाला ती माहिती त्याच्यावर दिसेल. मग उदाहरणार्थ लोकसंख्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी संदेश देणारी नाणी, जसं नाणी आहेत. शेती म्हणून त्याच्यावर बघा 1 रुपयाच्या कॉइनचे जे आपली फसल किंवा जे शेती करतात त्याचं पीक आहे, त्याचं चित्र आहे. किंवा शेतकऱ्याला महत्व देणारी ही नाणी आहे. म्हणजे काय की प्रत्येक नाण्याचं एक विशिष्ट महत्व होतं. त्याच्यात जे चित्र आहे ते काहीतरी संदेश किंवा काहीतरी माहिती देणारे होते. मग अशी तुमच्याकडे जी नाणी असतील ती तुम्ही चेक करा घरी. आज बघा त्याच्यामध्ये खूप सारी माहिती तुम्हाला मिळेल. संग्रहालय, आता मला सांगा संग्रहालय म्हणजे पशु संग्रहालय, प्राणी संग्रहालय एवढंच माहितीये का आपल्याला? नाही. संग्रहालयाद्वारा, संग्रहालय म्हणजे ज्याला लायब्ररी किंवा मोठे मोठे ग्रंथालय असतात, जिथे तुम्हाला हिस्टॉरिकल पासून सगळ्याची पूर्ण भारताची, पूर्ण आशिया खंडाची माहिती, जसं आपण कालच बघितलं, त्या दिवशीच आपण बघितलेलं की आपल्या अभिलेखागार, आपल्या महत्वाचे कागदपत्र जे पूर्ण आशिया खंडाची माहिती असलेलं अभिलेखागार कुठे आहे? नवी दिल्ली येते. कुठे आहे? नवी दिल्ली. मग अशी मोठी मोठी संग्रहालय आहेत जिथे माहिती जतन करून ठेवलेली आहे इतिहासकारांद्वारे किंवा खूप सारी माहिती जिथे आपल्याला मिळू शकते. मग भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्याची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय, वस्तू संग्रहालय म्हणजे काय? जसं एक्झिबिशन्स वगैरे भरतात तसं आहे. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. त्याच्यावरून काय होतं आपल्याला? इतिहास समजणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास कसा केला पाहिजे हे समजण्यास आपल्यास मदत होते. उदाहरणार्थ आता फॉर एक्झाम्पल आपण बघणार. फॉर एक्झाम्पल मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. तुम्ही ते कधी भेट दिली आहे का? नसेल दिली तर जरूर जा. म्हणजे आता लगेच जाऊ नका, आता सध्या तरी आपण बाहेर जाणार नाही आहोत, पण हे सगळं जेव्हा संपेल तेव्हा एका दिवशी सुट्टी काढून मम्मी पप्पांना सांगून तुम्ही जरूर जा. तुम्हाला आपल्या भारताची भरपूर सारी माहिती, इतिहासातली वगैरे सगळी माहिती मिळेल. किंवा रिझर्व्ह बँकचे पुणे शहरातील संग्रहालय,
ते पण छान बघण्यासारखं आहे की कसं बँक काम करते, किती प्रकारचा त्यांना अभ्यास असतो किंवा किती सारी महत्वाची माहिती तुम्हाला तिकडे मिळू शकते. आणि सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्रहालय स्वतःची, काही संग्रहालय म्हणजे गव्हर्नमेंट संग्रहालय असं नाही, काही खाजगी संग्रहालय सुद्धा आहे, ती सुद्धा पाहण्यासारखी आहे. तिथे थोडीशी तिकीट घेऊन किंवा एक 10 रुपये 50 रुपये तिकीट घेऊन तुम्हाला आतमध्ये सोडतात, पण ती पण संग्रहालय खरंच पाहण्यासारखी असतात. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणार्थ नोटा, नाणी, विशिष्ट आकाराचे दिवे किंवा अडीगत्ते किंवा क्रिकेटचे साहित्य किंवा इतिहासातील गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहण्यासारखे आहेत. ठीक आहे, आपण आता पुढे बघणार मौखिक साधनं. आता लिखित साधन म्हणजे जे लेख लिहून ठेवला आहे किंवा ही सगळी लिखित साधन, बिकॉज नाण्यांवर, नोटांवर, टपालाच्या तिकिटांवर ही सगळी तुम्हाला माहिती लिखित स्वरूपाची मिळते. पण मौखिक म्हणजे काय? आता मी तुम्हाला काही म्हटलं तर ते मौखिक झालं, पण लगेच तुम्ही विसरून जाल. मग मौखिक साधने म्हणजे काय की ज्या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, लोककथा तुम्हाला माहितीये परंपरागत जो काही कथा आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांची स्टोरी असून ते किंवा कशाही त्याच्या इतिहासात नोंद आहे किंवा ज्या लिहून ठेवलेल्या आहेत किंवा ज्या वंश परंपरेने चालत आलेली आहेत किंवा लोकगीते. आता आपली कोळी गीते, मला सांगा, आपले ढिंचॅक ढिंचॅक सॉन्ग खूप लागतात, खूप डीजे सॉन्ग येतात, पण तुम्ही सांगा जुनी गाणी लागली की आपल्या घरचे आई बाबा कसे म्हणतात, ए राहू दे किती बरं वाटते. आणि तुम्ही आत्ताच्या जमान्याची गाणी लागली तर चिची बंद कर कसे नाचतात, कसे कपडे घातले. म्हणजे काय की ज्यांचं साहित्यावर, म्हणजे काय की जुनी गाणी किंवा लोकगीते, म्हणी, तुम्ही बघाल आपल्या गणपतीत मंगळागौर खेळतात बघा. आपल्याकडे भारतामध्ये प्रत्येक सणाचं विशिष्ट महत्व आहे, प्रत्येक सणांवर गाणी आहेत, पोवाडे आहेत, त्याची विशिष्ट माहिती आहे. आपल्या भारताकडे उगाच सण साजरे करायचे म्हणून करतात का? नाही, त्याची विशिष्ट अशी एक नोंद आहे किंवा विशिष्ट त्याच्या मागे आख्यायिका आहे, त्याच्या मागे माहिती आहे. आपल्या घरातील मोठे असतील त्यांना ती सगळी माहिती असेल, मग ती आपण लक्षात घेतली पाहिजे. सण साजरे करायचे म्हणून करायचे असतात का? नाही, त्याच्या पाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही अर्थ आहे. मग त्याचप्रमाणे लोकगीते, म्हणी आहेत, ओव्या आहेत किंवा काही आरत्या आहेत देवींच्या. मग ही सगळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत किंवा शाहीर अमरशेख आहेत, शाहीर उमप आहेत, त्यांचा आवाज त्या काळातला काय जबरदस्त किंवा त्यांच्या आवाजातली ती गाणी, त्यांनी म्हटलेले पोवाडे अजूनही लोकांना जसे तसे, म्हणजे अजूनही असं वाटतं की अंगावर शहारे येणार होते. आणि ह्या सगळ्या पोवाड्यांमधून लोकांना प्रेरणा मिळायची, कारण तेव्हा शिक्षण ही संस्कृती नव्हती किंवा शिक्षण असं नव्हतं. मग समाजाला चांगला संदेश देण्यासाठी हे पोवाडे, ओवाळ्या किंवा ओव्या, लोकगीते, म्हणी म्हटल्या जायच्या किंवा विरंगुळा म्हणून सुद्धा ह्याचं, म्हणजे गणपतीमध्ये माहेरवाशी ज्या बायका वर्षभरातून माहेरी येतात त्यांना आनंद मिळावा म्हणून सुद्धा या मंगळागौर वगैरे केल्या जायच्या. मग याच्यामधून आपल्याला काय मिळायची? आपल्या संस्कृतीची जाणीव व्हायची, आपली संस्कृती पुढच्या पिढीकडे पोहोचवली जायची. आणि ही सगळी काय होती? मौखिक साधने, म्हणजे मुखावटे तयार केलेली ही साधने. जरुरी नाही की ह्याचं सगळे लिखित स्वरूप आहे, ही सगळी मौखिक स्वरूपातली होती. मग तुम्ही सांगाल त्याच्यानंतर म्हणजे दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य साधने म्हणजे काय की दृकश्राव्य म्हणजे काय की दूरध्वनी, दृक म्हणजे दृश्य, श्राव्य म्हणजे बघणं, म्हणजे आपल्याला जे नजरेला दिसतंय ते, जसं दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल किंवा नेट, इंटरनेट सर्फिंग वगैरे, ही सगळी काय देशी किंवा विदेशी, परदेशी वाहिन्या किंवा जसं नॅशनल जिओग्राफी वगैरे चॅनल आहे, फॉरेनचे कुठले चॅनल्स आहेत ते पण आता हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून किंवा इंग्लिशमध्ये आपण बघू शकतो. म्हणजे असं आहे का की आपल्याकडचंच काही कळतंय नाही. जसं हिस्ट्री चॅनल्स आहेत किंवा डिस्कवरी चॅनल्स आहेत, सगळे चॅनल्स फॉरेन असले किंवा परदेशी असले तरी ते आपण आपल्या इंडियामध्ये बघू शकतो आणि ज्याची माहिती आपल्याला म्हणजे दृश्याद्वारे दिसते आहे, त्याला म्हणतात दृकश्राव्य साधने. तुम्ही सांगाल आता ह्याचा आपण अभ्यास केला, पण याच्याद्वारे बघा मग त्याच्याच पुढे आपण बघणार फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जसं FTII. आता तुम्ही सांगाल हे काय आहे? बघा ह्याचं FTII चे बोधचिन्ह म्हणजे काय? त्याचा लोगो म्हणजे आपण लोगोने ओळखतो आता, कारण का पूर्वी नावं होती बरी मोठ्या प्रमाणात, आता नावं नाही, आता त्यांची नावं इनिशियल करून किंवा छोटी करून त्या लोगोवर टाकली जातात. मग त्या लोगोद्वारे लोक त्याला ओळखतात किंवा लोगोद्वारे त्या चिन्हाला आपण ओळखतो. मग FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याचं फुल फॉर्म आहे. ती मार्क करून ठेवा. भारत सरकारने पुणे ते 1960 साली लोक शिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली.
कधी केली मार्क करून ठेवा, 1960 साली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले आणि समाजाच्या नेतृत्वाच्या करणाऱ्या व्यक्ती म्हणजे महत्वपूर्ण व्यक्ती, देशासाठी योगदान करणाऱ्या व्यक्ती आणि महत्वाच्या स्थळांना जाऊन भेट देणारे अनुभवपट म्हणजे डॉक्युमेंटरीज. आता तुम्ही बघता डिस्कवरी किंवा असे भरपूर चॅनल्स आहेत तिथे तुम्हाला एखादी व्यक्ती डॉक्युमेंटरी करताना म्हणजे तिकडे जाऊन तुम्हाला त्या स्थळाबद्दलची माहिती सांगते, ती स्वतः एन्जॉय करते, मग ते स्थळ कुठे आहे, तिथे काय काय गोष्टी वेगवेगळ्या आहेत, या सगळ्या आपण वेगवेगळ्या आता वेगवेगळ्या सिरीज मध्ये वगैरे बघायला मिळतात. मग हे डॉक्युमेंटरी म्हणजे तिकडे जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन तिकडे त्यांनी जो अनुभव घेतला तो आपल्याला ते व्हिडिओद्वारे दाखवतात, त्याला म्हणतात डॉक्युमेंटरीज. या विभागाने तयार केले आहेत आणि आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी हे वृत्तपत्र आणि अनुभवबोध उपयोगी आहे. म्हणजे आताच्या आधुनिक भारताच्या इतिहासासाठी हे खूप महत्वाचं ठरलं. एक वृत्तपट म्हणजे ती बोलणं किंवा तिकडे स्वतः जाऊन बघा. आता न्यूज रिपोर्टर, पूर्वी न्यूज मध्ये बातम्या दाखवायच्या की ती व्यक्ती बोलायची आपण ऐकायचो, पण आता न्यूज रिपोर्टर असंच करतात का? नाही, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तिकडची परिस्थिती दाखवतात. बोलतात ना न्यूज रिपोर्टर, कॅमेरामॅन म्हणजे काय की प्रत्यक्ष स्वतः त्या ठिकाणी पोहोचून तिकडची आपल्याला माहिती सांगतात. मग ह्या सगळ्याचा सुद्धा अभ्यास FTI ने सुरुवात केलेली. ठीक आहे. देशभक्ती या विषयावर संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहे किंवा कुठले चित्रपट आपण बघतो? जसं आपल्याला मला सांगा 15 ऑगस्ट आलं, आता येईल ना 15 ऑगस्ट आलं किंवा 26 जानेवारी आलं, तर त्या दिवशी टीव्हीवर कुठले चित्रपट दिसतात? मग हे चित्रपट बघून, देशभक्ती चित्रपट बघून आपल्याला असं हुरूप येतो की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण एका देशासाठी काही केलं पाहिजे. नेव्ही, आर्मी आपली, नंतर आपले सैनिक आहे, देश जवान आहे, त्यांच्याकडे बघून असं वाटतं आपल्याला की त्या दिवशी वाटतं त्यांची परेड, त्यांची चालणं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी बघतो आणि हे आहे दुर्गल. म्हणजे त्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खूप परिस्थितीमधून त्याची सुरुवात झाली आणि आता त्याचा खूप आपल्याला फायदा होत आहे. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखाने महत्वाची साधने पाहिली. या पूर्ण पाठामध्ये आपण काय काय पाहिलं तर आधुनिक भारताच्या इतिहासाची प्रमुख असणारी साधनं. 21व्या शतकाचा काळ इतक्या वेगाने बदलत आहे. म्हणजे आताचा काळ, पूर्वीचा काळ हळूहळू पद्धतीने बदलला, पण आताचा काळ इतक्या पटापट पद्धतीने बदलतो आहे की साधनं सुद्धा अपुरी पडत आहे, इतका फास्ट झालाय. कधी कधी पण आपण आईला सांगतो काय ग आई किती इझी आहे फोन वापरणं, मग आई सांगते नको मला नाही येत रे. म्हणजे कधी कधी आपण चिडतो की तुला साधं येत नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी बदलते आणि साधनं पण अपुरी पडतात आहे, इतकी फास्ट बदल होतात आहे आणि स्वाभाविकपणे नवीन साधन पुढे येत आहे. उदाहरणार्थ की घरगुती टेलिफोन ते मोबाईल आहे. पूर्वी काय होतं? टेलिफोन होतं. याच्या अगोदर नॉर्मल असे रिंग वाले असे बोलायचे टेलिफोन होते, मग वायरवाले आले, मग बटनवाले आले, मग कॉर्डलेस आले आणि मग PCO होते. पूर्वी गावी फोन करायचे ते STD PCO IS होते. आता सगळ्यांकडे सहज मोबाईल उपलब्ध झाले. किंवा प्रवासात पेजर नावाचं साधन संपवण्यात आलं. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात पण आले. पेजर आलेले, मग ते तेवढ्याच वेगात ते निघून पण गेलं. मग आता इंटरनेट आलं. आता इंटरनेटद्वारे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा प्रवासामध्ये पण आपण ऍट प्रेझेंट कुठे आहोत हे आपण घरच्यांना ट्रॅव्हलिंग मधून किंवा प्रवास करताना सुद्धा घरी बसलेल्या व्यक्तीला सांगू शकतो. इतकं फटाफट नेट सुरू झालंय. पण मग याची सगळ्याच आपल्या मोबाईलमध्ये सगळे सॉफ्टवेअर असतात किंवा सगळे सिस्टम्स आहेत, सगळ्याचीच आपल्याला माहिती असते का? जे दररोज वापर करतात. जसं आपली आई बाबा आहेत किंवा आई समजा, तिला नॉर्मल गोष्टी माहिती आहेत, पण तुम्ही सांगा सगळं डीपली अभ्यास केलाय तिने नाही, कारण ती सांगते मला तेवढा उपयोगच नाहीये. पण आता 21व्या शतकात या सगळ्याच आपण नेट बँकिंग घरून करतो. आता आपण घरी आहोत, मग घरी बसून आपण गाणी ऐकतो, देवाची भक्तिगीत ऐकतो, वेगवेगळ्या रेसिपीज बघते आहे, हे सगळं तुम्ही बघत असालच. म्हणजे इतकं फटाफट आता इंटरनेटचा वापर झालेला आहे आणि या माहितीचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वपूर्ण आहे. मग त्यातली पण मला सांगा याच्यामध्ये काही फेक वेबसाईट्स असतात किंवा फेक माहिती देणारे असतात. मग आता किती तथ्य आहे, किती खरं आहे, खोटं आहे हे पण पडताळणं गरजेचं आहे. आपल्याला भरपूर सारे मेसेज येतात, तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला हे लागलं. मग प्रत्येक वेळी सगळंच खरं आहे का? कधी कधी आपले अकाउंटची इन्फॉर्मेशन मागणारे फोन येतात किंवा कधी कधी सांगतात तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागले किंवा तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर आहे किंवा तुम्ही आता जर ह्या बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला 100 रुपीचं रिचार्ज मिळेल. अशा बऱ्याच गोष्टी येतात. मग प्रत्येक वेळी खरं खोटं हे पडताळणं किंवा तपासणी करणं गरजेचं आहे. आणि इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास सहज साध्य झालाय. म्हणजे इतिहासाचा अभ्यास केला तुम्ही सहज तो अभ्यास करू शकता.
फक्त आपण कसं आत्ताच्या पिढीनुसार जातोय, पण इतिहासाचा अभ्यास पण खूप महत्वाचा आहे. त्याच्याद्वारे आपल्या पाठच्या पिढीद्वारे आपल्याला काय मिळालं आहे किंवा आपल्यासाठी त्यांनी काय अभ्यास केला ह्या सगळ्याची माहिती, सगळ्याची साधने इथे उपलब्ध होती. इतिहास हे जीवनातील सर्व अंगाला स्पर्श करणारा महत्वाचा जनतेसाठी किंवा आपल्यासाठी सगळ्या स्तरांवर होणारा दिसतात आणि सगळ्या स्तरांवर अभ्यास आहे आणि त्यासाठी महत्वाची लागणार आहे इतिहास. आता इतिहास म्हटलं की त्याची नोंद करणं आलं, त्याची नोंद. मग आता आपण त्याच्या काय करतोय, नोंदी करून ठेवतोय. तर मग आपण आजच्या पाठामध्ये काय काय बघितलं, तुम्ही सगळं वाचायचं. आपण आजच्या पाठामध्ये काय काय बघितलं, आपण एक बघितलं लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने. लिखित साधने म्हणजे त्याची लिखित नोंद, वृत्तपत्र, डायरी, ग्रंथपत्र, व्यवहार. नंतर भौतिक साधने म्हणजे टपाल तिकीट, नाणी बघितली आपण. नंतर मौखिक साधने म्हणजे ओव्या, लोकगीत, म्हणी, ही सगळी मौखिक साधने आहेत. दृकश्राव्य साधने म्हणजे चॅनल, डिस्कवरी चॅनल्स, आपले चित्रपट, दूरदर्शन चित्रपट किंवा गाण्याचे चॅनल्स वगैरे, हे सगळे कशामध्ये येतात, दृकश्राव्य साधने. आपण इतिहासाच्या ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. हा धडा इथे संपला आहे, पण तो मी तुम्हाला जे सांगितलं महत्वाच्या गोष्टीनं मार्क करून ठेवायचं आहे. ठीक आहे, इथे मी स्टॉप करूया. आपण इथे हा धडा संपूया, पण धडा एकदा नक्की वाचायचा आहे. थँक्यू स्टुडंट्स.